तर नमस्कार मंडळी. तर बघा इकडे मम्मी आता झोपलेली आहे, असं अंग टाकलंय मम्मीनं. आज काय मम्मीला स्वयंपाक नाही करायचा आहे कारण आज भंडारा होता, त्याच्यामुळे मम्मी पप्पा आणि मी आम्ही तिघ जण भंडाऱ्यात जेवण आलेलो आहेत. युवराज नव्हता गेला भंडाऱ्यात जेवायला, त्याच्यामुळे त्याच्यासाठी बघा काय बनवून राहिला. काय बनवणार काय माहिती, पण त्यासाठी बघा कांदा टमाटर काय मिरची वगैरे घेऊन बसा कापात बसलाय. काय बनवतं शेवटपर्यंत बघा, तर आता तुम्हाला कळण मला पण कळण काय बनवून राहिलं युवाचं. काय म्हणून राहिलं युवा? शेवटला सांगेल, शेवटला सांगशील का? हे बघा युवानं इकडं कांदा टमाटर मिरची कापलेली आहे. आता काय करायचं, आता याच्या पुढं काय करायचं? याच्या पुढे आता दाखवतो तुम्हाला. चल तर मंडळी हे बघा, आम्ही आता पाहिलं की ह्यो कांद्याचा कलर बघा आणि ह्या कांद्याचा कलर बघा, असं वेगवेगळं कोण असं ह्यो कांदा. हा मा काय माहित नाही ना ते कसं अलग अलग झाले. तर जर कोणाला ओळखू येत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. इकडे युवा लागलाय पुढच्या तयारीसाठी. इकडे घेतली कढाई घेऊन राहिला आता देऊन चांगली धुया. इकडे युवाने गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यात पाणी टाकून हे टाकलेलं बघा त्याच्यात पास्ता. तर युवा बनवून राहिला त्याच्यासाठी पास्ता. चला आता मला स्वयंपाकाला सुट्टी होती, पण स्वयंपाकाला सुट्टी नाही. मला का आमचे किती जेवण येऊ द्या, कुठून बी जेवण येऊ द्या, त्याला जेवण लागतंयच, बनवावंच लागतंय. मला काय म्हणले पहिला, जाऊ दे म्हणे नको बनवा, आता मला काय भूक नाही, पुरं पास्ता करायला लागले, मी थोडसा खाईन घेईन गोळ्या खाऊन सनी. आता काय म्हणते त्या पास्त्यानं मला काय होणार नाही, मला भूक लागली, भाजी भाकरच बनवू. चला आता मला स्वयंपाकाला लाग नाही. दाखवते तुम्हाला. 1 वाजता जेवलोय, आता 1 वाजता जेवलो म्हणजे पहा बरं किती घंटे लागले. लावा तुम्ही त्या घंट्याचे आणि गोळ्या घ्यायच्या बीपीच्या. मग त्याच्यामुळं बीपीची गोळ्या घ्यायच्या, तर मग जेवण करावं लागेल ना थोडं. तर मला एखादी चोखर भागा टाकून हिरव्या मिरच्या मीठ भरून करून दे, सोपं सरळ. पण म्हणाव कशाला, मला काय बरं पहिलं सांगा. मला काय म्हणले की आता स्वयंपाक करू नको म्हणे, पास्ता मी पोराबरोबर पास्ता खाऊन गोळ्या खातो. आता म्हणतात की नाही नाही त्या पास्त्यानं काय होणार नाही, भाकर भाजीच लागणार. आता बनवा. आता वाजलेत किती? 8 वाजले. लोक 11 वाजे लोक जेवते, 12 वाजे लोक जेवते. आपले 8:30 कसे जमायत आपले. असं समजा की आपण कामच करून चाललो घरी. असं आहे जसं का पण सैन होत नाही नवऱ्याचं. जमाना झाला बाबा आजकाल. पण मला आपण हिडो चालू आहे का? पहिलं सांगितलं असतं ना मला, तर मी तर थोडं स्वयंपाक तयार केला असता ना. ज्या टायमाला स्वयंपाकाचा टाइम लागलं ना, माणूस 6ला स्वयंपाकाला लागलं ना तर पटपट बनवून मोकळं होत. 8 वाजलेत, मला आलं जीवार. सगळं खरं आहे, पण तुम्हाला माहित आहे नेहमीच आमच्या घरच्याला गोळ्या खावाच लागतात म्हणून. खावाच लागतात गोळ्या. अगं, मी त्याला सांगितले बरं मला, मी पास्ता खाऊन गोळ्या खातो म्हणून. आता तेच मला सांगायला स्वयंपाक पास्ता कधी जिंदगीत खाल्ला नाही ना. बसलं पप्पाच गायब. जिंदगीत तुम्ही खाल्ला नाही, मी तुम्हाला खावी म्हणले नाही. तुम्ही तुमच्या मनानं म्हणला की मी पास्ता खाऊन गोळ्या खातो. तुम्हाला भांडू राहील पहा ना. झाला चांगला तर खाईन म्हणलं बाबा, तर पण काय चांगलं व्हायला मागत नाही ते पास्ता. तुम्हाला भांडू राहिली काय सांग. अरे आमच्या युवाच्या हाताला लय चव आहे, कसा होणार नाही चांगला. मंडळी आता अंडावर बिजती करून राहिली लोक. आणि म्हण याचा बघा मंडळी काय खेळ चालू इकडे यायचा, काय मला तर काही समजत ना. असं नाही. कट कट. म्हणजे आहे काय नेमकं बाबा. सांगू राहिले सांगू राहिले. बघा इकडे येऊन पास्ता काढून घेतलाय, त्याचं पाणी बिन निळून घेतलंय आणि त्यात काय तेल टाकू राहिलंय. तेल कशाला रे? कसं कढईला का? अच्छा
यांनी पास्ताच एक दुसऱ्याला चिपकत नाही का? जागा आता मस्त एक जीव करून राहिला तो पास्ता टाकून त्यात. कर लवकर, कशी वाफ निघून राहिली, गरमच अजून. ते तुकडं काय आहे मा? तुकडं याला आम्हाला काय माहित आता कुठं होतं. म्हणजे असं खाली तुला तर इकडे पास्ता त्याला धुवून धावून झालंय, असं पाणी मिळून घेतलंय. आता करू आलो तो गॅस चालू. पण त्याने पास्ता होता ना, या कढईचा कान काय चांदचा कान टाकला तोडून. निवा कान गेला तुटून. तुटाला आलं तुझी तात वाटलाय ते मुद्दाम. तिथं नुसतं काय बन राहिला, कसं बन राहिला, आपल्या फॅमिलीला पण सांग. तेल टाकून आलो. फॅमिली म्हणा रे, इथं फॅमिली म्हणू नका. आता मंडळी आता तेल टाकून राहिलो मी. तेलला थोडं गरम होऊ द्या. याच्यात आपलं हे टाकायचे भाजीपाला. आता इथं कांदा टाकून राहिलो मी याच्यात. टाकला मी कांदा. कांदा तर लाल होस तर परतून घ्यायचं. नाही भातवाडी खाली. आता याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊ आपण. टमाटर टमाटर नाही, मिरच्या कापलेल्या सुगरे टाकू. चम्मच पण करायचं. मी आता त्याच्यात हळद टाकू राहिलो. चम्मच हळद बघा, मस्त हळद टाकून घेतली. आता यो मसाला आहे बघा आमचा. मसाला मी टाकू राहिलो. त्याच्यामध्ये आता पास्ता टाकून घेतो मी. आता पास्ता टाकलं मी. त्याला हलवून घेऊ, चांगलं मिक्स करून घ्यायचं. जरा मसाला लागला पाहिजे सगळ्या. मसाला जाते पास्तात लागला खाली. तर बघा, हे पास्ता मसाला आहे. पास्ता मसाला टाकतो याच्यावर. हा, जितका लागेल तितका टाक. बघा इकडं पास्ता खात बसला. इवा कसा बनला रे पास्ता? एक नंबर पास झाला. एकदम भरल्यावर राहिला. चम्मच पण खायला चम्मच नाही तर हाताने खाणं चाललं मंडळी. आता ना भरला. तो बनवला होईन पास्ता चांगला झाला का? माझ्याशिवाय कोण नाही बनवत घरात. चहा तरी पण देते तुला. म्हणजे दाखवीन उद्या चहा करून. तर मग एक कमेंट होती राणी अगरवाल ताईची की तुला माहेर कुठलच आहे. जसं माहेराची विचारतात का त्या? हा टाक्या शिवणी येत आहे माझं माहेर शिंदखेड राजाजवळ. मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं आणि आज पण सांग. आणि तसंच एक माया वाहुळ त्या काकू आहेत. त्याचं ते म्हणते की आपलं जे गाव आहे ना उकळी, हा, त्या उकळीची द्यायला चुलती द्यायलेली आहे. उकळीची पोरगी का? काकूलाच त्या म्हणजे माया वाहुळ त्याला चुलती आहे उकळीची. हा ना, तर मग उकळीची हा उकळीची चुलती द्यायला. जास्त कसं नातेवाईक सांगा मला. नातेवाईक सांगा. माया वावळताई, तुम्ही मला बरोबर सांगा तुम्ही कुडालचे आहे. तुमचं नातं मला बरोबर सांगा, मग मला ओळख पोहोचल. तुम्ही आहेत कोणा गावच्या ते गाव मला सांगा. आणि उकळीची पोरगी तुमच्या गावात आलेली आहे का? तुमच्या गावातली पोरगी उकळीत आलेली हे पण मला सरळ सांगा, मग मला ओळख पोहोचत. आहे तुम्ही कोणती उकळी म्हणतात ते कमेंट मध्ये मला सांगा, मग मी सांगते तुम्हाला. आमची उकळी नेरपसाची उकळी. तुम्ही कोणती उकळी म्हणतात ती सांगा. तर बघा मंडळी मम्मी पप्पा बसलेले आता जेवायला. तर मी भंडारा जेवण आलो त्यामुळे मला तर काही भूक नाहीये. त्याला मम्मी पप्पा जेवतात. स्वयंपाक दुपारी तिकडून जेवण आल्यावर स्वयंपाक करायचा नव्हता. स्वयंपाकाला मालकानं सुट्टी दिली होती. काय म्हणले, कर स्वयंपाक, मला जेवण करायचंय. स्वयंपाक केला त्याच्या बरोबर मी बी खाऊ राहिले. या तुम्ही बी जेवायला. चला बाय बाय.